नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. गेल्या काही दिवसापासून एस-सी, एस-टीच्या आरक्षणाबाबत अनेक सुनावण्या कोर्टामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ज्या एस-सीच्या आरक्षणाबाबत, बौद्ध समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने एक वक्तव्य केलं होतं. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की आता एस-सीमधील ज्या जाती प्रगत झाल्यात, जसे की बौद्ध समाज असेल किंवा इतर ज्या जाती आहेत ज्या प्रगत झाल्यात, त्यांना या आरक्षणातून काढून टाका, असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि त्याचसोबत एस-सीच्या आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना क्रिमिनल इयर लागू करा, असं देखील त्या ठिकाणी त्यांनी म्हणणं मांडलं होतं. आणि त्यासाठी त्यासोबत बोलत असताना एस-सीच्या आरक्षणामध्ये गट पाडण्याची देखील त्यांनी सूचना दिलेल्या होत्या. हे गट असे पाडायचे होते की ज्यांना आरक्षणाचा लाभ भेटलेला आहे किंवा जे प्रगत झाले त्यांच्यात ABCD गट पाडायचे आणि त्यानुसार ते ठरवायचं. आणि हा सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी राज्य सरकारला दिला होता. परंतु पुन्हा एकदा यावरती याचिका दाखल झाली होती की यामध्ये काम झालेलं नाही, तर आता याचं कसं? तर यावर देखील आता काल परवा जे आहे सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा आरक्षणाबद्दल बोलत असताना पुन्हा एकदा मोठी सूचना दिली, मोठा फैसला सुनावला. तर नेमकं काय केलं आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, एस-सी, एस-टीचं जे आरक्षण आहे याला संपवण्याचा डाव गेल्या अनेक दिवसापासून आपल्या भारत देशामध्ये चालू आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण यांना माहीत आहे एस-सी कॅटेगरी आता खूप पुढे जात आहे, प्रगती करत आहे आणि त्यासोबत ज्या यामुळे यांना फायदा होतो की काय असं त्यांना वाटायला लागले आणि त्यामुळेच असे अनेक निर्णय त्यांच्याकडनं घेतले जात आहे. याच संदर्भात गेल्या काही दिवसापूर्वी जे एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की एस-सीचं आरक्षण संपविण्यात यावं किंवा त्यांच्याबद्दल काही फैसला देण्यात यावा. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जे आहे एस-सी आरक्षणामध्ये गट पाडण्याचे अधिकार जे आहे सुप्रीम कोर्टाने थेट राज्य सरकारला दिले होते आणि त्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा काल परवा दाखल झालेल्या याचिकेवरती बोलत असताना आता त्यांनी ज्या एक मोठा फैसला त्या ठिकाणी सुनावलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथून पुढे एस-सी कॅटेगरीतील जे काही लोक असतील, जे IAS IPS पदावरती गेलेत, म्हणजेच क्लास 1 अधिकारी बनलेत किंवा सरकारच्या अशा काही पोस्टवरती गेलेत की जिथे गेल्यानंतर त्यांना जे आहे त्यांची प्रगती झालेली आहे किंवा ते प्रगतशील झालेले आहेत असं दिसून येत असेल, तर त्यांना आता इथून पुढे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. म्हणजे सरळ सरळ इथून पुढे जे आहे एस-सी कॅटेगरीतून, बौद्ध समाजातून जे मुलं IAS IPS किंवा कलेक्टर बनतील त्यांच्या मुलांना, त्यांच्या जे येणाऱ्या पिढ्यांना जे आरक्षण मिळणार नाही, असा फैसला जो आहे सुप्रीम कोर्टाने सुनावलेला आहे. त्यामुळे या फैसल्याचा अनेक ठिकाणावरून अनेक बाबतीत चर्चा होताना दिसत आहे. आणि त्यासोबत एस-सीचं जर तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल, बौद्ध समाजाला जर आरक्षण मिळवायचं असेल, त्या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना क्रिमिनल लागू करा, अशी देखील मागणी होताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटतं? हा जो फैसला देण्यात येत आहे किंवा क्रिमिनल लागू करा हे जे बोललं जात आहे सुप्रीम कोर्टाकडे, हे जे निर्णय दिले जात आहे, यावरती तुमचं मत काय? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.